सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 14. जत्रेतील सावली आणि प्रेमाची नवी शपथ. जत्रेचा दिवस उजडला. गाव सकाळपासूनच उत्साहाने न्हावून निघालं होतं. प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढल्या गेल्या होत्या. मंदिराच्या आवारात रंगीबिरंगी पताका फडकत होत्या. ढोलताशांचा गजर दूरवर ऐकू येत होता. लहान मुलं नवीन कपडे घालून इकडून तिकडे पळत होती, तर मोठी माणसं जत्रेच्या तयारीत गुंतली होती. पण या आनंदाच्या वातावरणात विश्वाच्या मनात मात्र एक वेगळंच ओझं होतं. राघव सिंहाच्या त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूमागचं सूत्रधार कोण होतं, हे सत्य त्याच्या छातीत जळत्या निखाऱ्यासारखं धगधगत होतं. पुष्पा सकाळीच त्याला भेटायला आली होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं निरागस हास्य होतं, पण तिच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. ती त्यांच्यासमोर बसली. काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. "तू कालपासून खूप शांत आहेस," ती हळू आवाजात म्हणाली. विश्वासने तिच्याकडे पाहिलं आणि हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला, पण ते हसू डोळ्यापर्यंत पोचलं नाही. "मी ठीक आहे," तो म्हणाला, पण पुष्पा त्याला खूप चांगलं ओळखत होती. तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, "काहीही झालं तरी तू एकटा नाहीस." "मी कायम तुझ्यासोबत आहे." या शब्दांनी विश्वाच्या मनात साचलेलं दुःख थोडं हलकं झालं. दुपारपर्यंत संपूर्ण गाव जत्रेत जमलं होतं. मिठाईची दुकानं, खेळणी, झोपाळे, भजनी मंडळ, सर्वत्र गजबज होती. पुष्पा आणि विश्वासही जत्रेत फिरत होते. लोक आता त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. पूर्वीसारखा तिरस्कार नव्हता, कारण विश्वासने स्वतःच्या धाडसाने आणि चांगुलपणाने गावकऱ्यांची मने जिंकली होती. काही वृद्ध लोक त्यांच्याकडे नेऊन हसत बोलत होते. काही तर त्यांच्या पाठीवर कौतुकाने हात ठेवत होते. पण गर्दीत एक जोडी डोळे सतत त्यांच्यावर नजर ठेवून होते. तो माणूस काल्या शाळेत चेहरा झाकून उभा होता. त्याच्या हातात एक धारदार चाकू होता. त्याच्या चेहऱ्यावर भयानक शांतता होती, जणू तो योग्य क्षणाची वाट पाहत होता. त्याला राघव सिंहाने पाठवलं होतं आणि त्याचं काम फक्त एकच होतं, विश्वाचा कायमचा काटा काढणं. संध्याकाळ होत आली. सूर्य मावळतीकडे झुकत होता. जत्रेतील दिवे लागायला सुरुवात झाली होती. वातावरण आणखी सुंदर दिसू लागलं होतं. पुष्पाला एका दुकानात सुंदर काचेच्या बांगड्या दिसल्या. ती त्या पाहण्यात गुंग झाली. विश्वास तिच्या मागे उभा राहून तिच्या आनंदाकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हास्य पाहून त्याच्या मनात एकच विचार आला, ही मुलगी माझ्या आयुष्यात आली नसती तर. तेवढ्यात त्याची नजर दूर उभ्या असलेल्या त्या काळ्या शालेतील माणसावर पडली. काही क्षण त्याला विचित्र वाटलं, पण गर्दी असल्यामुळे त्याने दुर्लक्ष केलं. मात्र तो माणूस सतत त्यांच्याकडे पाहत होता.
रात्र झाली. जत्रेचा उत्साह शिगेला पोहोचला. ढोल ताशांचा आवाज, लोकांचा गोंधळ, रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई, सगळं वातावरण जणू एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. त्या गर्दीत पुष्पा आणि विश्वास मंदिराच्या मागच्या बाजूला थोडा वेळ शांततेत उभे होते. तिथून संपूर्ण जत्रा दिसत होती. वारा हलकेच वाहत होता. पुष्पाचे केस उडत होते आणि विश्वास तिच्याकडे पाहत हरवून गेला होता. काय बघतोयस? पुष्पा लाजत म्हणाली. माझं आयुष्य. विश्वास हसत म्हणाला. पुष्पाच्या गालावर गुलाबी लाली पसरली. काही क्षण दोघेही शांत राहिले. मग विश्वासने खिशातून एक छोटीशी डबी काढली. ती उघडताच त्यात एक सुंदर सोन्याची चांदीची अंगठी चमकली. पुष्पाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ही तुझ्यासाठी? माझ्यासाठी? हो. मला माहिती नाही भविष्यात काय होईल, पण मला एवढं माहिती आहे की मला माझं उरलेलं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. हे ऐकताच पुष्पाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिने थरथरत्या हाताने अंगठी घेतली. आणि पुढच्याच क्षणी ती विश्वासच्या खांद्यावर डोके ठेवून उभी राहिली. त्याच क्षणी दोघांनाही वाटलं जगात यापेक्षा सुंदर काही असूच शकत नाही. पण नियतीला अजून काही वेगळंच मान्य होतं. त्याच वेळी गर्दीत लपलेला तो माणूस हळूहळू त्यांच्या दिशेने येत होता. त्यांच्या हातातील चाकू चंद्रप्रकाशात चमकत होता. तो जवळ येत होता. आणखी जवळ, आणखी जवळ, आणि अचानक त्याने चाकू उगारला. विश्वास, सावध! कोणीतरी जोरात ओरडलं. क्षणभर सगळे थांबल्यासारखे झाले. विश्वासने मागे वळून पाहिलं आणि पुढच्याच क्षणी तो माणूस त्याच्यावर झेपावला. गर्दीत आरडाओरडा सुरू झाला. लोक इकडे तिकडे पळू लागले. पुष्पा घाबरून किंचाळली. विश्वासने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. चाकू हवेत चमकत होता. लोक भयभीत होऊन पाहत होते. तेवढ्यात धाड! एक मोठा आवाज झाला आणि तो हल्लेखोर जमिनीवर कोसळला. सगळे स्तब्ध झाले, कारण त्याला पकडणारा दुसरा तिसरा कोणी नसून अमोल होता. हो, तोच अमोल ज्याने पुष्पाशी लग्न करण्यास नकार दिला होता. तो काही दिवसांपासून राघव सिंहाच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता आणि योग्य वेळी त्याने हल्लेखोराला पकडलं होतं. पोलिसांनी लगेच त्या माणसाला ताब्यात घेतलं. चौकशी सुरू झाली आणि काही तासातच त्यात सत्य बाहेर आलं. तो माणूस राघव सिंहानेच पाठवला होता. हे ऐकताच गाव हादरलं. ज्याला लोक वर्षानुवर्षे आदर देत होते, तोच इतका मोठा गुन्हेगार निघाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी राघव सिंहाला अटक केली. संपूर्ण गाव त्याच्या वाड्यासमोर जमलं होतं.
तो हातकड्या घालून बाहेर आला आणि पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर पराभव दिसत होता. विश्वास दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या मनात सूर नव्हता, फक्त एक शांतता होती. कारण अनेक वर्षांपासून दडलेले सत्य अखेर जगासमोर आलं होतं. पण कथा इथे संपत नव्हती. राघव सिंहाला घेऊन जात असताना तो अचानक जोरात हसू लागला. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. तो विश्वासकडे बोट दाखवत म्हणाला, जय जय. तुला वाटतं खेळ संपला? अजून तर खरी सुरुवात आहे. विश्वाच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय म्हणायचं आहे तुला? राघव सिंह पुन्हा हसला आणि म्हणाला, तुझी आई अजून जिवंत असू शकते. हे शब्द ऐकताच विश्वाच्या पायाखालची जमीन सरकली. पुष्पाचा श्वास अडकला. आजीच्या हातातून काठी खाली पडली आणि संपूर्ण गाव स्तब्ध झालं. कारण अनेक वर्षांपासून मृत समजली गेलेली व्यक्ती खरंच जिवंत असू शकते का?